Gujarat MBA Institute. I, Dr. Neha Shah, welcome to our eminent speaker, today's keynote speaker, Mr. Ranjit Bharti sir, HOD of our department, our institute, Dr. Kondre sir, coordinator of this program, Dr. Andure sir, all my dear colleagues, welcome all of you. So today we have organized one important session regarding the startup, and this session is totally associated with your startup entrepreneurship development, and this session is we are organizing under the Institute Innovation Council of MOE, that is the Ministry of Education. So from today's session you got an important points, or we can say that the knowledge regarding how to start a business in legal and ethical. Dear students, job is not only the one career opportunity for you. You have done the MBA now, you are pursuing MBA, so you have another option too. You can start your own business and you can take a big flight on this new career opportunity. So for this session we have today eminent personality, a young dynamic entrepreneur of the town, Mr. Ranjit Bharti sir. Sir Ranjit Bharti sir has done BE in mechanical engineering and he has started his own business. Right now he is the director of Suprabha Bridge, and he is also the associated with another his parent company. Name is the same. Proprietor. Okay. So he is joint director of that company also. He is the active member of Sangamner Manufacturing Association also. So today we have a very young and dynamic entrepreneur with us, and he is going to talk about how we can start our own business in ethical and legal. So once again, a warm welcome to our premises, sir. Another one is business. Business through तुम्ही तुमचे products असतील, services असतील, ते अशा लेवलला सेल करू शकता की मल्टिप्लाय तुम्ही इन्कम तुमची करू शकता. येते लक्षात करायचं सुरू. स्टार्टिंगला शॉर्टकट मध्ये माझं इंट्रोडक्शन देतो. माझं नाव रणजित नानासाहेब बोलतोय. मी सुप्रभा ड्रिप इरिगेशन नावाचा व्यवसाय संगमनेर औद्योगिक वसाहतीमध्ये MIDC मध्ये करतो आहे. आणि आजचा जो आपला टॉपिक आहे, हाऊ टू प्लॅन स्टार्टअप इन लीगल आणि इथिकल वेज. होतं काय की स्टार्टअप केला परंतु काही डॉक्युमेंट्स कमी आले किंवा काही क्वेरीज निघाल्या तर पुढे भरपूर अडचणी येत असतात. तर त्यामुळे जर कोणी बिझनेस स्टार्ट करणार आहे तर काय टर्मिनॉलॉजीज आवश्यक आहे किंवा काय काय गोष्टी आपल्याला डॉक्युमेंट्स असणं आवश्यक आहे त्या मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तुम्हाला ज्या ठिकाणी काही डाऊट असेल ते तुम्ही विचारू शकता. तर आता इथून आपण सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले सुप्रभा ड्रिप इरिगेशन. तर सुप्रभाचा मी लोगोपासून तुम्हाला थोडंसं एक एक्सप्लेन करतो. आता माझं जे ड्रिप इरिगेशनचं काम आहे त्या ड्रिप इरिगेशनमध्ये एक पाण्याचं महत्त्व जास्त आहे. त्याच्यामुळं हा जो ड्रॉपलेट आहे हा मी मेन हायलाइट करतो. त्याच्यामध्ये हा एक इथून मला हात दिसत असेल तर हात स्टँड्स फॉर केअरिंग, आणि त्याच्यामध्ये एक हिरव्या रंगाची पानं आहेत, ग्रीन कलर, दॅट रिप्रेझेंट्स ग्रीनरी. शेती, ॲग्रिकल्चर या संदर्भात आम्ही कामकाज करतो आहे. आणि इथे आहे सुप्रभा मीन्स न्यू स्टार्ट म्हणून आम्ही इथे शून्य दाखवलेलं आहे. तर एका लोगोमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी आम्ही रिप्रेझेंट करतो. त्याच्यानंतर येतं की उद्या समजा माझं कंपनीचं नाव दुसरं कोणी जर वापरलं, आता सपोज लेट्स म्हणजे तुम्हाला साधा आणि सोपं सांगायचं झालं की आता समजा ॲपल कंपनी आहे, ॲपल कंपनी त्यांचा लोगो बनवलेला आहे. उद्या सेम XYZ तुमच्यापैकी कोणीतरी मोबाईल बनवायला सुरुवात केली, सेम तोच लोगो वापरला तर चालेल का? का बरं नाही चालणार? तर ऐकून आहात तुम्ही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी संदर्भात. तर या गोष्टी महत्त्वाच्या असतात की ते नाव कोणी कॉपी नाही करावं किंवा सेम प्रॉडक्ट जर कोणी वापरलं, सेम नाव सेम लोगो जर कोणी वापरला तर त्याच्यावर केसेस वगैरे होऊ शकतात. सो बी केअरफुल. जर कोणी स्टार्टअप करणार असेल तर या गोष्टींपासून लक्ष द्यायला सुरुवात करा. स्टार्टअप म्हटल्यावर आपल्या डोक्यात काय काय येतं? या सगळ्या आयडिया, ऍक्शन्स करायचे, काहीतरी स्ट्रॅटेजी ठरवायची आहे, टीम वर्क पाहिजे, काहीतरी प्लॅनिंग करायचं, बरोबर? वेळ किती आहे आपल्याला? टाइम लिमिट 1 तास ना?
1 तास ना? ठीक आहे, चल. तर सुरुवातीला मी अजेंडा सांगतो. आपला मेन अजेंडा काय आहे? ज्यांना कुणाला बिझनेस सुरू करायचा आहे तर त्यांनी टाइप ऑफ बिझनेस कसा निवडला पाहिजे, बिझनेस आयडिया कशी निवडायची आहे, मार्केट रिसर्च कसा करायचा आहे आणि डॉक्युमेंटेशन कोणतं कोणतं आवश्यक आहे, या सगळ्या गोष्टी आपण चर्चा करणार आहोत. हे काय दिसते तुम्हाला इथे? हॉस्पिटल. आपण हॉस्पिटलमध्ये आलेलो आहोत का? नाही. हे काय दिसते? तुम्ही सगळेजण चांगलेच आहात, तुम्ही सगळेजण काही ना काही करण्याच्या दृष्टिकोनानं इथे आलेले आहात आणि आपल्याला हेच आपलं करिअर आणखी स्ट्रॉंग करायचं आहे म्हणून आपण जिम मध्ये आलेलो आहोत. आपण काही पेशंट नाहीये की काहीतरी रिपेअरिंग करायची. येते लक्षात? सुरू करायची. हे काय दिसतंय? बॅग्स ठेवून द्या. कोणी असं आवडून बसलेलं असेल, अनकम्फर्टेबल असेल तर साईडला ठेवा आणि निवांत बसा. काही डाऊट्स असतील तर विचारत चला. दिस इज मोबाईल फोन. ज्यावेळी आवश्यकता असेल त्यावेळेस आपण निश्चित बाहेर काढू, तोपर्यंत ठेवून द्या. आणि इथं हे लेक्चर म्हणा, सेशन म्हणा किंवा काहीतरी गायडन्स म्हणा, हा माझ्यासाठी नाही आहे. दिस इज टोटली फॉर यू. की मी आहे 1 तास काहीतरी तुम्हाला सांगेल, चालला जाईल, परंतु तुम्ही काय घेताय, तुम्ही त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करताय, या सगळ्या गोष्टी तुमच्यावर डिपेंड आहेत. माझ्या बेनिफिटसाठी याच्यात काही नाही आहे. यातनं 2 गोष्टी तुम्हाला समजतील, काही डाऊट असतील तर विचारा. तुमचं डोकं रिकामं करून ठेवा. त्याचं कारण असं आहे, आतापर्यंत सपोज मी तुम्हाला सांगितलेलं की हा माऊस असा असा आहे, तर तुमची एक थॉट प्रोसेस असेल या माऊस बद्दलची काहीतरी. परंतु काय होईल की मी एखादी आणखी काहीतरी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे तर ती तुमच्या डोक्यात लवकर येणार नाही. सो बेटर वे, एखादा भरलेला ग्लास आहे सपोज आणि त्याच्यात आपण पाणी टाकलं आणखी, तर ते सगळं पाणी बाहेर पडणार आहे. त्यामुळे तुमच्या डोक्यात आता जे काही आहे ते थोडा वेळ साईडला ठेवा किंवा पॉज करा. लगेच कोरिलेट नका करू. यार मी असं सांगितलं, मी तसं सांगितलं, आपण त्याच्यावर वर्कआउट करू, पण ते नंतर. आधी एकदा ऐकून घ्या. नोट्स काढायच्या असतील कुणाला तर काढू शकता. आणि सगळ्यात मेन शांतता. आपण आपापसात बोलू. टू वे कम्युनिकेशन पाहिजे, पार्टनरशिप पाहिजे. आपापसात आपण बोलू, पण एकमेकांशी तिथल्या तिथे बोलू नका. आता आपल्यापैकी बायोलॉजी कुणाकुणाला सब्जेक्ट होता, मेडिकल फील्डचा बॅकग्राऊंड कुणाचा आहे? 11-12 पर्यंत मेडिकल म्हणजे बायोलॉजी वगैरे होता असं कोण आहे? तर तुम्हाला माहिती असेलच ह्युमन युरिन कॅपॅसिटी स्टोरेजची किती आहे? अराउंड 400 ml. 400 ml पर्यंत आपण साठवून ठेवू शकतो. त्याच्यामुळे अर्जंट तुला इथून लागणार नाही. ज्यांना जायचं असेल त्यांनी आता जाऊ नये. ज्यांना बाहेर जायचं आहे ते लगेच बाहेर जाऊ शकता. प्रेशराइज बर्डन ते इकडे राहू शकतात. तिकडे बसण्यापेक्षा इकडे आलं तरी चालेल. तर असं ज्यांना बाहेर जायचं असेल तर प्रेशराइज काही नाही आहे, ते बाहेर जाऊ शकतात लगेच. पण एकदा सेशन सुरू झाल्यानंतर बाहेर जाऊ शकत नाही. काही क्वेरी असेल लगेच विचारली तरी चालेल. आता आपण आपल्या अजेंडा जो सांगितलाय, चर्चा केली आहे, तर त्याला आपण सुरुवात करणार आहोत. इथे सगळ्यात पहिलं आहे बिझनेसचे सेक्टर कोणते निवडायचे. तर सगळ्यात पहिले आहे सर्व्हिस सेक्टर. आता एमबीए मध्ये असल्यानंतर बरेच जण म्हणतात की आम्हाला असं काहीतरी करायचं आहे की बनवायचं नाही केक्स, पण आम्हाला बिझनेस करायचा आहे. तर कोणता बिझनेस करू शकतो? तर सर्व्हिस सेक्टरमध्ये आता इथे तुम्हाला फोटोमध्ये बॅकग्राऊंडला दिसत असेल, कोणी लॉयर असेल, कोणी शेफ असेल, कोणी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असेल, कोणी काय म्हणतात सीए ऑफिस असेल. तर ह्या सगळ्या ज्या सर्व्हिसेस असतात याच्यातून तुम्ही काम करू शकता. त्याच्यानंतर आहे मॉडर्न ट्रेड. मॉडर्न ट्रेड मध्ये काय आहे की डेली लागणारे आपल्याला ज्या एफएमसीजी आहे, फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड, म्हणजे त्या असतील किंवा शेअर मार्केट्स असेल किंवा अदर ऍक्टिव्हिटीज, कुठलेही इंडस्ट्रियल मटेरियल असेल तर ते मटेरियल एका ठिकाणी घ्यायचं आहे, दुसऱ्या ठिकाणी विकायचं आहे. तर अशा स्वरूपात ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी असेल तर तोही एक तुमचा बिझनेसचा सेक्टर होऊ शकतो. आणि सगळ्यात मोठा जो एक सेक्टर असतो तो म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री. इथपर्यंत काय डाऊट? बिझनेस तुम्हाला कोणता निवडायचा आहे याच्यासाठी हे 3 पॅरामीटर्स आलं लक्षात. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ बिझनेस कोणते असले पाहिजे. तर त्याचा आहे प्रोप्रायटरशिप. एक स्वतः व्यक्ती प्रोप्रायटर, सर्वे सर्वा, मालक, नोकर काय जे असेल ती सगळी एकटीच असतात. त्यातनं होणारा प्रॉफिट, त्यातनं
करावे लागणारे कष्ट आणि एफर्ट्स ते एका व्यक्तीला द्यावे लागतात, ते असतात कॉर्पोरेटरशिप. त्यानंतर आहे सेकंड नंबरला पार्टनरशिप. 2 व्यक्ती 3 व्यक्ती त्यात असू शकतील. त्याच्यानंतर आहे प्रायव्हेट लिमिटेड. ओळखीच्याच लोकांपैकी तुम्हाला फंड्स कमी आहेत, त्यांची इन्व्हेस्टमेंट किती आहे, कंपनीतला शेअर किती आहे, अशा अनुषंगाने शेअर करून तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी टाकू शकता. आणि कोऑपरेटिव्ह म्हणजे दूध संघ आहेत, साखर कारखाने आहेत किंवा मोठ्या मोठ्या मिल्स वगैरे ज्या आहेत तर त्या कोऑपरेटिव्ह मध्ये असतात, की एक सारख्याच थॉट प्रोसेसचे अनेक जण एकत्र येऊन ती कोऑपरेटिव्ह संस्था, सहकारी संस्था चालवतात. याच्यामध्ये काय डाऊट? चालायचं पुढे. आता हाऊ टू फाइंड बिझनेस आयडिया याच्यावर बोलू. तुमचं मगाशी मी जे सेक्टर दाखवले, ट्रेडिंग असेल, सर्व्हिस असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग असेल, तर याच्यापैकी कुठला तरी एक सेक्टर तुम्ही निवडू शकता. सेक्टर निवडल्याच्या नंतर त्याला ब्रेनस्टॉर्म करा. म्हणजे त्याला काय समजा मटेरियल लागणार आहे का, त्याला ऑफिस लागणार आहे का, त्याला माणसं लागणार आहेत का, त्याला काय काय रिसोर्सेस लागणार आहेत, हे सगळे रिसोर्सेस एकदा नोट डाऊन करणार. आपण त्याच्यावर बघणार की मॅनपॉवर समजा टेक्निकल IT इंजिनियर्स आपल्याला इथे मिळणं सोपं आहे का पुण्याला मिळणं सोपं आहे. लोकेशन पण मेबी मॅटर करू शकतं. समजा रॉ मटेरियल तुम्हाला एखादं कच्चा माल पाहिजे आहे, समजा काय म्हणतात तुम्हाला कापसापासून काहीतरी बनवायचं, जर कापूस वगैरे तुम्हाला मराठवाड्यात वगैरे जास्त मिळू शकतो तर तुम्हाला तो एक एरिया बेनिफिशियल असू शकतो. त्याच्यानंतर त्याचा बिझनेस प्लॅन बनवायचा आहे. ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला किती मटेरियल लागू शकतं, ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला काय काय गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे. सपोज त्याला इन्व्हेस्टमेंट लागणार आहे तर किती इन्व्हेस्टमेंट लागू शकते, माणसं पाहिजे तर किती माणसं लागतील, मटेरियल रेडी झाल्यानंतर विकायचं तर कुणाला विकणार, कसं विकणार, सर्व्हिसेस जर देणार आहेत तर सर्व्हिसेस आपण कोणत्या सर्व्हिसेस कोणाला देणार आहे, आपला एक्झॅक्ट कस्टमर कोण असणार आहे, त्यांच्यापर्यंत कसं पोहोचायचं, एका वर्षभरात 6 महिन्यांमध्ये किती कामकाज होईल, असा सगळा हा बिझनेस प्लॅन आपण बनवू शकतो. त्याच्यानंतर तो SWOT अनालिसिस. आता तुम्ही MBA पर्सन म्हणून सगळ्यांनी SWOT माहिती आहे तुम्हाला, कोण सांगू शकेल फुल फॉर्म? S म्हणजे काय, W म्हणजे ऑपॉर्च्युनिटी आणि थ्रेट्स. येस. तर हा SWOT अनालिसिस करायचा आहे आपल्या जो कोणता आपण सेगमेंट सिलेक्ट केलेला आहे त्याच्यानुसार. जर एखादी सपोज एखादा पॅरामीटर आहे की आपल्याला माणसं अवेलेबल आहेत, ती झाली आपली स्ट्रेंथ. विकनेस काय काय आहे की तुम्हाला विक्री करण्यासाठी अडचण येते किंवा सर्व्हिसेस माणसांपर्यंत पोहोचवण्याला अडचण येते. पण ऑपॉर्च्युनिटी आहे तुमच्याकडे. काय ऑपॉर्च्युनिटी आहे की संगमनेरमध्ये आता नवीन नवीन समजा मल्टीनॅशनल ब्रँड्स यायला सुरुवात झालेली आहे, मग त्यांना आपण काही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू शकतो का, ती आपल्यासाठी ऑपॉर्च्युनिटी असू शकते. आणि थ्रेट, सध्या इस्टॅब्लिश प्लेयर्स जे आहेत ते आपल्यासाठी थ्रेट्स असू शकतील, तर मग त्यांच्यापासून ओव्हरकम करण्यासाठी आपण काय काय करू शकतो, या सगळ्या SWOT अनालिसिस आपण करू शकतो. त्याच्यानंतर टेस्ट करायचं आणि व्हॅलिडेट करायचं. टर्म्स, कंडिशन, पॅरामीटर्स आपण जे सगळे चेक केले ते एकदा टेस्ट करायचे, व्हॅलिडेट करायचे की किती पॉसिबल होतंय, किती नाही होत. आणि त्याच्यानंतर क्लासला बिझनेस गोल तुम्ही सेट करा आणि ऍक्शन प्लॅन प्रोसीड करा. काही डाऊट इथपर्यंत? आता इथे हा आहे, याला ॲन्स ऑफ मॅट्रिक्स म्हणतात. इकडच्या साईडला प्रॉडक्ट्स आहेत, हे एक्झिस्टिंग प्रॉडक्ट आणि न्यू प्रॉडक्ट, आणि इकडच्या साईडला आहे हे मार्केट आहे, एक्झिस्टिंग मार्केट आणि न्यू मार्केट. तर हे 4 क्वाड्रंट आहेत. पहिल्या क्वाड्रंटमध्ये आपण बघू शकतो की प्रॉडक्ट जे आहे हे एक्झिस्टिंग प्रॉडक्ट आणि मार्केट आहे हे पण एक्झिस्टिंग मार्केट. मग हे मार्केट पेनिट्रेशन स्ट्रॅटेजी झाली. तर या गोष्टीमध्ये कसं आहे की सपोज आता ही संस्था आहे, या संस्थेला बेंचेस लागणार आहे, बेंचेस प्रोव्हाइड करण्याचं काम तुम्ही करणार आहे. मार्केट ऑलरेडी आहे, प्रॉडक्ट पण तेच की तुम्ही नवीन ते रॉकेट सायन्स टाकणार आहे. तर एक्झिस्टिंग मार्केट आणि एक्झिस्टिंग प्रॉडक्ट बद्दल आपण बोलतो त्यावेळी मार्केट पेनिट्रेशन होईल. परंतु तुम्हाला सपोज तुम्ही बेंचेस बनवताय, हे खूप जास्त बेंचेस बनवताय, खूप चांगल्या क्वालिटीचे बनवताय, तर मग तुम्हाला आणखी एक ऑप्शन आहे, एक्झिस्टिंग प्रॉडक्ट जे तुमचं आहे ते तुम्ही घेऊन जाऊ शकता नवीन मार्केटमध्ये. तुम्हाला तिथे मार्केट डेव्हलप करावं लागेल, ब्रँडिंगवर काम करायला लागेल, त्या वेगवेगळ्या संस्थांपर्यंत, स्कूल्सपर्यंत, इन्स्टिट्यूट्सपर्यंत पोहोचून तुम्ही हे सगळं सेल करू शकता. येते लक्षात? त्याच्यानंतर सपोज तुम्ही बेंचेस बनवताय, तुम्ही ह्या संस्थेला ऑलरेडी बेंचेस देत आहे, परंतु यांची रिक्वायरमेंट आहे की यांना चेअर्स पण पाहिजे, कबर्ड्स पण पाहिजे, टेबल्स पण पाहिजे. तर तुम्ही एक्झिस्टिंग मार्केटला इथे नवीन प्रोडक्ट ऍड करू शकता. एक्झिस्टिंग मार्केटला नवीन प्रोडक्ट ऍड करू शकता. इथे तुम्हाला प्रॉडक्ट सेगमेंटेशन एक स्ट्रॅटेजी वापरावी लागेल आणि तुम्हाला एक नवीन प्रॉडक्ट डेव्हलप करावं लागेल.
आणि या सगळ्यांच्या पलीकडे जायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि सगळ्यात काय म्हणतात टफ चॅलेंजिंग काम असतं ते म्हणजे डायव्हर्सिफिकेशन. शेवटची प्रॉडक्ट पण नवीन आहे आणि इकडे मार्केट पण नवीन आहे. फोर्थ क्वाड्रंट आले लक्षात. अशा पद्धतीनं आपण काम शोधू शकतो. सपोज आता तुमच्या आसपास किंवा डोक्यात एखादी आयडिया असेल की मला हे काम करायचं आहे तर तुम्ही याच्या थ्रू त्याला व्हॅलिडेट करू शकता की हे प्रॉडक्ट कोण घेत आहे, आपण आणखी कुठे देऊ शकतो किंवा कोण कुठे देत आहे किंवा आपण याच्यात ॲडिशनल काहीतरी देऊ शकतो का. सपोज कोणी वही पुरवत आहे तर तुम्ही वह्यांसोबत फाईल्स पुरवू शकतात का वगैरे वगैरे. येते लक्षात. त्याच्यासोबत तुम्ही बॅग्स देऊ शकतात का. सपोज ह्या संस्थेला आता ब्लेझर्स आहेत किंवा युनिफॉर्म पाहिजे ते तुम्ही देऊ शकतात का वगैरे. तर हे सगळे तुम्ही ट्रायल एरर इथे करू शकता. येते लक्षात. चला पुढे. पेस ठीक आहे, स्पीड कमी जास्त आहे. आता ओव्हरऑल होतं काय की तुमच्या आजूबाजूला पण बघा की नंबर ऑफ बिझनेसेस सुरू होतात. एक साधं उदाहरण घेऊ आपण हॉटेलचं. नंबर ऑफ हॉटेल्स आपल्या आजूबाजूला चालू होतात आणि काही बंद पण पडतात. पंचवटी हॉटेल आहे इथे माहिती आहे तुम्हाला. पंचवटी हॉटेल अजून पण चालू आहे. श्रमिक हॉटेल गावात होतं स्टँडच्या समोर ते बंद पडलं. इकडे स्वदेश हॉटेल होतं ते पण बंद पडलं. टपऱ्या तर म्हणजे ते काय आता रोड साईड फास्ट फूडवाले किती जण चालू झाले किती जण बंद झाले. पण 4% असे आहेत की जे सस्टेन होतात आणि ग्रो करतात. याचं कारण काय माहिती आहे. कधी विचार केला का याबद्दल. किंवा तुम्हाला ज्या तुम्हाला 50 कंपन्या माहिती आहे त्या 50च कंपन्यांचं नाव तुम्ही परत परत ऐकता. महिंद्रा असेल किंवा मारुती सुझुकी असेल, लिनोवो असेल, HP, डेल आहे. त्या ठराविक 10 कंपन्या झाल्या. बाकीच्यांनी लॅपटॉप बनवण्याचा प्रयत्न नसेल केलेला का. केला असेल मग का आपण मार्केटमध्ये सर्वाइव्ह नाही करत. किंवा एखादी कंपनी तरी येते फुल बूम मध्ये सुरू होते आणि परत बंद पडून जाते. बघितले असे एक्झाम्पल्स. एखादा समजा फास्ट फूड मधला एखादा जण असेल समजा बिर्याणी असेल किंवा वडापाव असेल पाणीपुरी असेल तर ते सुरू तर भरपूर जोरात होता. 1 महिनाभर जोरदार प्रतिसाद असतो नंतर बंद होऊन जातं. का बरं असं होतं याचा विचार केला आहे का. नवीन इनोव्हेटिव्ह पाहिजे काही. बरोबर. तर अशा सगळ्या काही ना काही गोष्टी असतात त्याच्याबद्दल आपण आता बघूया. आता खालच्या साईडला हे जे दिले ना 5, 10, 15, 20, 25 दिस इज एज ऑफ कंपनी, एज ऑफ ऑर्गनायझेशन. आणि इकडच्या साईडला जे आहे हे किती त्यांनी स्केल केलेलं आहे, किती मोठी ती कंपनी झालेली आहे ते इकडच्या साईडला आहे. आणि खालच्या साईडला जे आहे ते किती वर्षांपर्यंत त्यांनी सस्टेन केलंय ते आपण बघतोय. आता सुरुवातीला काय होतं की इकडनं एक बिझनेस सुरू झाला 2-3 वर्षांपर्यंत चांगला चालला आणि 5व्या वर्षी तो बंद पडून गेला. असे बरेचसे तुम्ही आसपास बिझनेसेस बघितलेले असतील. बरोबर. तर असं कशामुळे होतं. आता मला अपेक्षित आहे की तुम्ही बोलावं असं कशामुळे होतं. आणखी परत एकदा सांगतो की आपण सुरुवातीलाच ठरलेलं आहे की टू वे कम्युनिकेशन पाहिजे आणि हे माझ्यासाठी नाही चालू आहे. तुम्ही आता MBA करता फर्स्ट इयर सेकंड इयर आणि यू आर इनटू द मार्केट. तुम्ही असं समजून चालू की ब्लेझर घातलाय म्हणजे आपल्याला जॉब मिळेल किंवा लगेच इझिली आपल्याला कोणते प्लेसमेंट होईल. इट्स नॉट दॅट इझी. माझ्याकडे आता 4 जणांची एम्प्लॉयमेंटची आवश्यकता आहे. मी इंटरव्ह्यू घ्यायला बसतो. हो आपण एक बिझनेस घेतो चालेल का. मी तुम्हाला यामुळे सांगतोय की मार्केटमध्ये रिक्वायरमेंट तुम्ही जे समजता तशी नाही आहे. प्रत्येकाची नीड कंपनीची ऑर्गनायझेशनची वेगळी आहे. तुम्हाला हे मल्टी स्किल राहावं लागेल. जर कोणी काही विचारतंय तर त्याला रिप्लाय द्या. हे माझ्या बेनिफिटसाठी काही नाही. तुम्ही 4 आयडिया सांगणार, मी काहीतरी 2 पॉईंट सांगेल, त्यावेळेस तुम्हाला 6 पॉईंट्स एकत्र येतील. त्यामुळे तुम्ही बोलत जा. तर एखादा बिझनेस सुरू झालाय आणि 5 वर्षांमध्ये तो बंद पडलाय असं तुम्ही बघितलेलं असेल. असं कशामुळे होतं. बोल. प्रॉडक्ट क्वालिटी खराब असेल त्याच्यामुळे होऊ शकतं. आणखी काय आणखी काय माहिती का. तुम्ही MBA स्टुडंट्स आहात. उद्या तुम्ही मार्केटमध्ये जाणार आहात. सो बी कॉन्फिडंट. खोटं बोला खोटं बोला नाही म्हणायचं आहे आपल्याला पण कॉन्फिडेंटली बोला. चुकीचं सांगतोय का आता तू काही नाही. जुळतं मिळतं काहीतरी सांगत असणार आहेस. सो बी कॉन्फिडंट. मला वाटतंय की प्रॉडक्ट्समध्ये करावी असेल, मला वाटतंय की त्यांनी बिझनेसमध्ये लक्ष नाही दिलं. कॉन्फिडेंटली बोला. जो म्हणजे दिखताय तो बिकताय सगळेच जण म्हणतात. पण आता ती तुमची वेळ आहे. मार्केटमध्ये तुम्ही काय स्वतःला रिप्रेझेंट करता त्याच्यानुसार तुमची प्लेसमेंट होणार. कॉलेज एकटं काही नाही करू शकणार. तर असं कशामुळे होतंय
फॉल्टी बिझनेस मॉडेल किंवा लिडरशिप. सुरुवातीला इथे आपण बघतोय की 3 वर्षानंतर चांगलं त्याने ग्रीप पकडली होती, परंतु 4-5व्या वर्षीपर्यंत तो खाली गेला. इंडिव्हिज्युअल त्याच्या स्वतःच्या चुकीमुळे असू शकतं किंवा त्याचं बिझनेस मॉडेलच काहीतरी फॉल्टी असू शकतं. त्याच्यानंतर आहे एकदम बूम झाला, पहिल्या 3-4 वर्षांमध्ये फुल बूम झाला आणि नंतर एकदम जोरात खाली आला. अशा पण कंपनी तुम्ही बघितलेल्या असतील. असं कशामुळे होतं? बोलो. फायनान्स मॅनेजमेंट. आणखी बोलो. माझ्यासाठी नाही चालू आहे. तुम्ही आयडिया सांगितल्या तर तुम्हाला एक्सपोजर मिळणार आहे, नाहीतर मी इथे प्रेझेंटेशन राहायचे क्लिक केलं तर तुमची स्लाइड येणारच आहे. प्रॉडक्ट सस्टेन नाही झालं मार्केटमध्ये, त्यामुळे होऊ शकतं. आणखी सपोज आता कोविडच्या वेळेस ते हे आले होते फेस मास्क आणि सॅनिटायझर, फुल बूम होते त्यावेळी. आता कुठे गेले ते? काहीतरी एक ऑपॉर्च्युनिटी होती, त्या ऑपॉर्च्युनिटीच्या वेळी ते फुल बूम झाले, नंतर खाली आले, असंही होऊ शकतं. तर त्याला काय बिझनेस मॉडेल चांगलं होतं, लीडरशिप अग्रेसिव्ह होती, म्हणजे तन मन धन सगळं पणाला लावून त्याने बिझनेस करायचा प्रयत्न केला. पण फायनान्शियल मॅनेजमेंट किंवा लीडरशिप क्वालिटी किंवा ऑपॉर्च्युनिटी लॉस झाली असं काहीतरी, त्याच्यामुळे तो बिझनेस परत खाली येऊ शकतो. त्याच्यानंतर आहे एक ॲव्हरेज, साधारणतः 10 वर्ष झाले, 12 वर्ष झाले, पण एक ॲव्हरेज स्पीडने तो बिझनेस चालू आहे. ही व्हाईट कलरची क्रीम कलरची लाईन दिसते, मॉडरेट आणि स्टेडीली चालू आहे चालू आहे चालू आहे, नंतर हळूहळू कमी होतं. तर असं कशामुळे होतं? बोलो. साधारणतः 12, 14, 15 वर्षांपर्यंतच आपण बोलतोय. असं कशामुळे होतं? तुमच्या आजूबाजूच्या बिझनेसचं तुम्ही एक्झाम्पल्स घ्या. कशामुळे होतं? तुम्ही नाही बोलले तर नेक्स्ट स्लाइड येणारच आहे. तुम्ही बोलले तर तुमचं आणखी इनपुट वाढतील. नॉट अडॉप्टिंग न्यू टेक्नॉलॉजीज. बरोबर. आणखी काय असू शकतं? म्हणजे आपण ज्या वेळेस ह्याच्यात होतो जिल्हा परिषद शाळांमध्ये बरेच जण असतील मला वाटतं, तर त्यावेळेस त्या खाकी कलरच्या बेंचेस होत्या. आता लॅमिनेटेड बेंचेस पाहिजे, पाय ठेवायला जागा पाहिजे, त्याच्यानंतर त्याला खाली बुक्स वगैरे ठेवायला शेल्फ पाहिजे, टेकायला व्यवस्थित पाहिजे. त्याच्यानंतर आता आपली साईज पण मोठी झाली आहे, तर ते बसायला जागा वगैरे हे मॉडिफिकेशन्स काळाची गरज आहे. त्यानंतर ती बेंच सरकवत असताना आवाज नाही आला पाहिजे, खालच्या साईडला त्याला रबर लावलं पाहिजे, ही काळाची गरज. चेंजेस त्याच्यात पण आहे. येते लक्षात? काही डिस्प्यूट झाले असतील मॅनेजमेंट मध्ये, मतभेद झाले असतील किंवा नाही जमलं काही, तर अशा व्हल्नरबिलिटी म्हणजे मला जसं म्हणतंय तसं मी तुम्हाला घ्यायचं तरी या, तसं घ्यायचं तर नका घेऊ, या सगळ्या गोष्टींमुळे असं होऊ शकतं. त्याच्यानंतर आहे ब्लू कलरची. बिझनेस सुरू केला आणि 10 वर्षापर्यंत हळूहळू वाढवत नेला, त्याच्यानंतर आज 25 वर्ष झाले तरी तो तसाच चालू आहे. असं कशामुळे होऊ शकतं? स्टॅग्नन्सी आली तर म्हणजे एका लिमिट नंतर तो वाढत पण नाही, खाली पण नाही राहते, फक्त रोजीरोटीचं काम करून देतं. असं कशामुळे होऊ शकतं? बोलो. बघितले ना असे बिझनेस आसपास? डिसएंगेजमेंट फ्रॉम बिझनेस. माझं वागतंय, आता काही आवश्यकता नाही, चाललंय तसं चालू. त्याच्यानंतर आहे 10-15 वर्षापर्यंत चांगलं काम केलं, नंतर खाली गेला आणि परत एकदा पिकअप घेतला. असं कशामुळे होत असेल? इनोव्हेशन. आणखी मार्केट ट्रेंड्स फॉलो केले त्याच्यामध्ये. आणखी बोलो मुलींपैकी काय काय अपडेशन केले त्याच्यामुळे. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. किंवा सेकंड जनरेशन, सपोज की एखादा वडिलांनी कंपनी सुरू केली आहे, त्याच्यानंतर मुलगा आला, मुलाने मशीन्स चेंज केल्या, कॅपॅसिटी वाढवली किंवा नवीन काही प्रॉडक्ट ॲडिशन केली, तर अशा केसमध्ये हे होऊ शकतं. त्याच्यानंतर ही ग्रीन कलरची लाईन आहे, झिगझॅग. बिझनेस एका लेवलला जातो, तो स्मूथ होतो, परत काहीतरी इनोव्हेशन, परत काहीतरी लर्निंग्स, इनपुट्स त्याला अपग्रेडेशन होतात, परत वरती, परत एक थोडीशी स्टेबल फेज येते, परत काहीतरी लर्निंग, बिझनेस ग्रो होतो,
तर असे बिझनेसेस कंटिन्यूस ग्रो होत राहतात. 16 ते 18 वर्ष झाले आयफोनला दरवर्षी नवीन मॉडेल्स काढत राहतात. मोबाईल हे एक सगळ्यात मोठं एक्झाम्पल आहे आणि तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी पण सोपं आहे. नवीन मॉडेल्स दरवर्षी येत राहतात. कोण म्हणतं आम्ही पाण्यात टाकतो, कोण म्हणतं आम्ही 40 फुटावरून टाकतो, कोण म्हणतं आम्ही आग लावतो, कोण म्हणतं आम्ही बर्फात टाकतो वगैरे वगैरे, कोण म्हणतं आम्ही हातोडी सारखं खेळण्यावर ठोकतो वगैरे वगैरे. तर हे सगळे काही ना काहीतरी इनोव्हेशन आणले, त्यामुळे ते वाढतच जात आहे. तर आणखी एक आहे याच्यामध्ये द TLC वे. आम्ही ऍक्टिव्ह मेंबर्स पैकी आहोत टीचिंग लर्निंग कम्युनिटीमध्ये. टीचिंग आणि लर्निंग काहीतरी मला शिकायला भेटलंय ते मला वाटलं तुम्हाला सांगायचं. मी तुम्हाला सांगितलं, त्यानंतर मला वाटलं की मलाच आणखी अपग्रेडेशन व्हायची गरज आहे. मी परत आणखी शिकलो, जे शिकलो ते इम्प्लिमेंट केलं, परत कोणाला तरी सांगितलं, आणखी परत नवीन काहीतरी शिकलो, काय आणखी इम्प्लिमेंट करायचं ते इम्प्लिमेंट केलं. तर अशा सगळ्या गोष्टी कंटिन्यूअस जर चालू राहिल्या तर बिझनेस कंटिन्यूअस स्टडीली ग्रो करणार. आता हे तुम्ही बघून घ्या की कोणत्या टाईपचा बिझनेस तुम्हाला करायचा आहे. की एक ठराविक कोण इच्छुक आहे वाचण्यामध्ये, उद्योजक होण्यामध्ये कोण इच्छुक आहे? इच्छुक असेल तर वाचा, अदरवाईज आपण स्किप करू. तुम्हाला कोणत्या टाईपचा बिझनेस करायचा आहे हे डिपेंड आहे. की एक ठराविक लेवल पर्यंत जायचं आहे, एक ब्रँड तयार करायचा आणि तो 2 कोटीला 5 कोटीला विकून टाकायचा. पण मग त्याचे रेशोज वगैरे सगळे फायनान्शियल मॅनेजमेंट असेल किंवा त्याचे सिस्टीम्स वगैरे असतील त्या सगळ्या तुम्ही व्यवस्थित काय म्हणतात ऑर्गनाईज करणार आहात का? किंवा तुम्हाला फक्त ठराविक 1 कोटी 2 कोटी 5 कोटी पर्यंतचं काम करायचं आहे, त्याच्यानंतर जसं होईल तसं होईल, माझं भागलं संपलं. किंवा ट्रेंड फक्त आजची गरज भागली पाहिजे, उद्याचं बघू अशा स्वरूपात. तर डिपेंड की तुम्हाला कोणत्या टाईपचा बिझनेस करायचा आहे. हे सगळं तेच पर्सनल गोल फक्त फुलफिल झाले पाहिजे. टार्गेट साईज तुम्हाला जेवढी पाहिजे तिथपर्यंत म्हणजे तुमचं भागलं पाहिजे, त्या हिशोबाने तुम्ही करणार. किंवा मग अशी कंपनी तयार करायची आहे की दुसरा कोणाचा सपोर्ट घ्यायचा आहे, कोलॅबोरेशन करायची आहे, कंपनी त्यांना विकून टाकायची आहे वगैरे वगैरे. हे सगळं तुमच्यावर डिपेंड आहे आणि तुमच्या पर्सनल नीड्स काय आहेत त्याच्यानुसार तुम्ही उद्योग व्यवसाय करू शकता. चालायचं पुढे. रिस्क आणि सॅक्रिफाइसेस काय काय असतं ते बघा. जर काही प्रॉफिट झालाय तर तो प्रॉफिट परत एकदा बिझनेस मध्ये टाकावा लागू शकतो. असं नाही की प्रॉफिट झालाय आणि घेऊन घरी चला. बऱ्याचदा असं होतं की बरीच कडकी चालू असते तरी पण परत एकदा इन्व्हेस्ट करावं लागतं. बिझनेस मधून मिळालेले पैसे परत बिझनेस मध्ये जावं लागतात. त्याच्यानंतर समजा मोठं काहीतरी तुम्हाला एक्सपान्शन करायचं आहे परंतु इमिजिएट फंड्स तुमच्याकडे नाही आहे. एखादा तुमचा रिलेटिव्ह असेल किंवा मित्र असेल ते तुम्हाला मदत करू शकतात. तर त्यांना तुम्हाला पार्टनर म्हणून घ्यायचंय तर ती एक मनाची तयारी ठेवावी लागू शकते. त्याच्यानंतर आहे पर्सनली गॅरंटी डेट, म्हणजे सगळं काही जाऊ शकतं, तयारी सगळी ठेवावी लागेल. इथपर्यंत कोणा केलं असं नाही की बिझनेस सुरू केला आहे आणि मग तो आपण सांगितलं अशा पद्धतीने चालेल. सगळ्या टर्म्स कंडिशन, मार्केटचं ऍक्सेप्टेशन, त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी आहे, कॉम्पिटिशन आहे, क्वालिटी इज बेसिक पॅरामीटर. जर कोणी मॅन्युफॅक्चरिंग बद्दल जर विचार करत असेल तर एक व्हिडिओ दाखवतो. सगळ्यांनी बघितलेला आहे हा व्हिडिओ. बिझनेस करत असताना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असते. तर याच्यामध्ये ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही काय काय बघताय हे एकदा ऑब्झर्व करा आणि मग सांगा.
हा व्हिडिओ बघा, तुम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे, पण याच्यामध्ये काय काय गोष्टी ते करतायत, तर काय काय गोष्टी आहेत व्हिडिओमध्ये. एफर्ट्स काय घ्यावे लागतात. आणखी काय 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 थोडंसं मोठ्याने बोला रे, कॉन्फिडेंटली बोला. त्या व्हिडिओमध्ये तुम्ही जे सांगायचं त्याचा रेफरन्स तर आहेच आहे ना. थोडंसं मोठ्याने बोला, मला ऐकू येईल आणि तुमचा स्वतःचा कॉन्फिडन्स पण थोडासा वाढेल. मोठ्याने बोला. कन्सिस्टन्सी आहे. आणखी काय काय प्रॉपर प्लॅन स्ट्रॅटेजी. आणखी बोलो सांग ना, महत्वाचं आहे. टीम वर्क. अजून थोडंसं मोठ्याने बोला. मी तुम्हाला वेगळ्या सिलेबसमधला प्रश्न काही विचारत नाही. जे आता व्हिडिओमध्ये बघितलं ते पण मस्ती करतायत, सकाळी लवकर उठतायत, सॅक्रिफाइसेस करतायत, घरातले कार्यक्रम सोडून सगळेजण तिथे ग्रुपने पहाटे लवकर उठणं असेल, त्यांना कोणतरी एक लीडर आहे, कोणतरी मेंटर आहे, तो सांगतोय की तुम्ही असं करा तसं करा, प्लॅन करतायत, प्रॅक्टिस करतायत, डेडिकेशन आहे, मस्ती आहे, ह्या सगळ्या गोष्टी ते करतात. आणि बिझनेससाठी पण ह्या सगळ्याच गोष्टी लागतात. येते लक्षात? चलायचं पुढे. चलायचं पुढे. आता आपण टूल्स बद्दल बोलूया. हे टूल्स तुम्ही कुठे कुठे बघितलेले? गॅरेज मध्ये बघितले. आणखी हार्डवेअर मध्ये. अजून वर्कशॉप. काय काय घरगुती ठिकाणी कुठे ना कुठे हे टूल्स बघितलेले. सर्व्हिस सेंटरला बघितलेले. या टूल्सचा उपयोग काय आहे? काय काय बिघडलेले नीट करायचं. आणखी बरोबर आहे ना. हे टूल्स कशासाठी वापरतो? काहीतरी बिघडलं असेल ते नीट करण्यासाठी वापरतात ना. आणखी बोलो. मोठ्याने नाही बोलत येते. हा, टूल्स नसेल तर इश्यू सॉल्व्ह नाही होणार. बरोबर आहे. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणखी पुढे टूल्स का बरं वापरले जातात? प्रॉडक्ट बनवण्यासाठी. बरोबर. आणखी असेंबली करण्यासाठी. आणखी रिपेअरिंग साठी. अजून इकडे बोला काहीतरी सांगा. डे टू डे लाईफ मध्ये काही ना काही फिट करायचं असेल, फिक्सिंग करायची असेल तर टूल्स लागतात. पण ह्या सगळ्या टूल्सने काय रिपेअरिंग होणार आहे? मशिनरीज होणार आहे. पण आपण बोलतोय उद्योजकतेबाबत किंवा स्टार्टअप बद्दल किंवा बिझनेस बद्दल. तुमचा सर्व्हिस असू द्या, ट्रेडिंग असू द्या किंवा मॅन्युफॅक्चरिंग असू द्या, कुठल्याही टाईपच्या बिझनेस मध्ये जे आपल्याला टूल्स लागणार आहेत ते टूल्स याच्यापेक्षा पण वेगळे टूल्स असतात आणि याच्यापेक्षा भारी असतात. जायचं टूल्स कडे. सगळ्यात पहिला असतो लीडरशिप. जे काही करायचंय ते कुणाला करायचंय? आयडिया कुणाची असणार आहे? डिसिजन कुणाचा घ्यायचा आहे? तर अशा सगळ्या गोष्टींमध्ये लीडरशिपचा महत्त्वाची आहे. तर तुम्हाला तुमच्या डोक्यातली सगळी अननेसेसरी गोष्टी बाहेर टाकायला लागतील, नवीन काहीतरी शिकावं लागेल आणि मग तिथनं ग्रोथ होईल. येते लक्षात? त्याच्यानंतर आहे HR. HR तुम्हाला सब्जेक्ट पण असेल. बरोबर. तर HR म्हणजे एवढं नाहीये की ह्युमन रिसोर्स. तर त्याच्यामध्ये पण HR साठी काय काय गोष्टी आहेत. आता समजा आपण जो बिझनेस करणार आहे तो एकटाच व्यक्ती सगळं काही करणार आहे का? सोबत माणसं पण लागणार आहेत. तर त्या माणसांची वागणं, बोलणं, चालणं, ऍक्टिव्हिटीज काय सगळ्या असतील किंवा त्यांची जॉईनिंग असेल, त्यांचं काय म्हणतात जॉबवर थांबवणं असेल किंवा टर्म्स कंडिशन वगैरे ज्या काही आहेत ते सगळं HR मध्ये येतं. त्याच्यानंतर 5S. 5S बद्दल माहिती आहे का तुम्हाला? 5S आहे सिमिलर आहे, परंतु 5S स्टँड्स फॉर की आता समजा तुम्हाला असं ऑफिस जर दिलेलं आहे तर अशा ऑफिसमध्ये तुम्ही काम करू शकता का? वैताग येईल ना, नको नको येईल किंवा एक दिवस 2 दिवस कराल. बरोबर. पण ते जर असं असलं की ऑफिसच्या परचेसच्या फायली जे आहेत किंवा कोणतं एक्झाम्पल कोणतं घ्यायचं, मॅन्युफॅक्चरिंगचं घ्यायचं, ट्रेडिंगचं घ्यायचं का सर्व्हिसचं घ्यायचं, तुम्ही सांगा. त्याच्यानुसार आपण एक काय म्हणतात एक्झाम्पल्स घेऊ.
मॅन्युफॅक्चरिंगचं. बरं, खरेदी केलेल्या सामानाची सगळी यादी इथे आहे, विक्री केलेल्या सामानाची सगळी यादी इकडे आहे, पगाराची सगळी यादी इकडे आहे, लाईट बिल्स किंवा अदर खर्च जे आहेत ते इकडे आहे, मशीनच्या मेंटेनन्सचे इकडे ठेवलेले आहेत साईडला. असं जर सगळं सुटसुटीत असेल तर काम करायला मला येईल का? बरोबर. तर 5S म्हणजे हे जॅपनीज 5 शब्द आहेत की ज्यांची सुरुवात S ने होते. त्याच्यामध्ये पहिला असतो सॉर्ट करायचं, जे आवश्यक आहे ते ठेवायचं, जे अनावश्यक आहे ते टाकून देणं असेल. त्याच्यानंतर सेट करायचं, सेट म्हणजे काय की जे ते तिथल्या ठिकाणी. त्याच्यानंतर त्याला शाईन करायचं, स्वच्छ ठेवायचं, असं नाही की धूळधार पडलेलं आहे वेळी तेव्हा बघू. त्याच्यानंतर त्याला स्टँडर्डाइज करायचं, हे सामान इथलं इथं असं ठेवायचंय, ते फिक्स झालं पाहिजे. आणि शेवटचा असतो सस्टेन. हे एकदा सगळं आपण केलेलं आहे, जसं तसं कंटिन्यू ठेवायचं. आता घरी गेल्यावर तुम्ही दरवाजाच्या मागे हुक असतं, तिथेच ब्लेझर अटकवता ना. तेच जर समजा आज सोफ्यावर आहे, उद्या हॉलमध्ये आहे, परवा दिवशी बेडरूममध्ये आहे, तेरवा दिवशी बाहेर दोरीवर टाकलेलं आहे, तर तुम्हाला सापडायला वेळ जास्त लागेल. कॉलेजला यायला 3 मिनिटं उशीर होणार. तर हा सगळा वेळ वाचवणं असेल किंवा गोष्टी सोप्या करण्यासाठी 5S महत्वाचा असतो. त्याच्यानंतर आहे फायनान्स. आता डिक्लेअर द बुक्स. बुक्स म्हणजे फक्त पुस्तकं नाही, तर ज्या वेगवेगळ्या एंट्रीज आहेत, सेल्स असेल, परचेस असेल, एक्सपेन्सेस असेल, रेशोज असतील, तर हे सगळे आपले बुक्स कीपिंग फायनान्स मध्ये येतात. त्याच्यानंतर आहे स्ट्रॅटेजी. स्ट्रॅटेजीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो की पुढच्या 3 वर्षांमध्ये, 5 वर्षांमध्ये किंवा 10 वर्षांमध्ये आपल्याला कुठपर्यंत जायचं. त्याच्या अकॉर्डिंग रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणा किंवा रिव्हर्स प्लॅन बनवायचा की आपल्याला 5 वर्षांमध्ये जर 100चं टार्गेट आहे, 100 पर्यंत जर पोहोचायचं तर त्याच्यासाठी कोणत्या पद्धतीने जावं लागेल, मला काय काय लागेल, म्हणजे रॉ मटेरियल लागेल का, माणसं लागतील का, मशीन्स लागतील का, इन्फ्रास्ट्रक्चर लागेल का, बरं लागेल तर काय काय लागेल, किती लागेल, कसं लागेल, किती कॅपॅसिटीचं लागेल, फायनान्स लागेल का, किती लागेल, कोणत्या बँकेकडनं घ्यायचं आहे, रेट ऑफ इंटरेस्ट काय असेल, त्याला मॉर्गेज काय देऊ शकतो, माणसं लागणार आहेत का, लेबर किती लागणार आहे किंवा इंजिनियर किती लागणार आहेत, MBAची माणसं मार्केटिंगची किती लागणार आहेत किंवा सेलसाठी कोण लागणार आहेत का, प्रोडक्शनसाठी कोण लागणार आहेत का, या सगळ्या गोष्टी आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये करतात. किंवा कोणासोबत कोलॅबरेशन करायचं आहे का, 2 वर्षानंतर मी एवढा मोठा होईल की त्या ऑफिस सोबत मी कोलॅबरेट करू शकतो, त्यांचं काम मी करू शकतो, येते लक्षात. तर ह्या सगळ्या गोष्टी स्ट्रॅटेजीमध्ये ठरवता येईल. त्याच्यानंतर आहे सेल्स अँड मार्केटिंग. आता तुम्ही सेल्स अँड मार्केटिंग कोणाला आहे ना, सब्जेक्ट कोणते कोणते तुम्हाला MBA मध्ये काय म्हणतात त्याला, टॉपिक म्हणतात, सब्जेक्ट काय म्हणतात, स्पेशलायझेशन काय काय कोणते कोणते, फायनान्स ओके. आता सेल्स आणि मार्केटिंग कोणाला आहे, सेल्स आणि मार्केटिंग या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत माहिती आहे. तर त्यांच्यामध्ये जो डिफरन्स आहे, तर सेल्स साठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतील, मार्केटिंग साठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतील, हे पण आपल्याला बिझनेस करताना ठरवायचं आहे. स्ट्रॅटेजीच्या अकॉर्डिंगली आपल्याला प्लॅन करायचं आहे, येते लक्षात. आता फायनान्सच्या संदर्भातली एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला. गोष्ट म्हणण्यापेक्षा एक एक्झाम्पल देतो. आता येलो कलरचा जो हे आहे सेल आहे येलो कलरचा, तर तो येलो कलरचा सेल काय सांगतो की आता तुमच्याकडे वर्किंग कॅपिटल किती आहे, ग्रीन कलरचा तुमची करंट ऍसेट किती आहे, ब्लू कलरचा तुमचे लॉंग टर्मचे फंड्स किती आहेत, आणि तुमची पिंक कलर मध्ये फिक्स्ड ऍसेट सेल दाखवलेली आहे. तर आता इथे तुमची करंट ऍसेट जी आहे त्या करंट ऍसेट मधून तुमच्या फिक्स्ड ऍसेट साठी पैसे वापरू नका. म्हणजे थोडक्यात तुम्हाला एखादा कच्चा माल घ्यायचा आहे, तर तो कच्चा माल किंवा ऑफिसेसचं जर बोलायचं झालं तर तुम्हाला आवश्यकता आहे एखाद्या कॉम्प्युटरची. कॉम्प्युटर घेण्याऐवजी तुम्ही ड्रेस घेत बसले, कपडे घेत बसले, नाही मला ही घड्याळ खूप आवडते मी ही घड्याळ घेत बसतो, तर तसं चालणार नाही. तुमचे जे शॉर्ट टर्मचे जे फंड्स आहेत ते तुम्ही फिक्स्ड ऍसेट मध्ये वापरायचे नाही. बिझनेस साठी जो पैसा आहे तो बिझनेस मध्येच वापरला गेला पाहिजे. पर्सनल नीड्स साठी तुम्ही ठरवून घ्या की किती पैसे साईडला करणार आहे, त्यातून तुम्ही तुमच्या पर्सनल नीड्स फुलफिल करा, नो डाऊट. बट तुमच्या करंट ऍसेट मधनं तुमच्या फिक्स्ड असेट्सला पैसे लावायचे नाही. नाहीतर होईल काय की ऐन वेळेस समजा ऑपॉर्च्युनिटी आहे की तुम्हाला 100 रुपयाचं किंवा 1 लाख रुपयाचं काम मिळणार आहे किंवा 1 कोटीचं काम मिळणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी मटेरियल परचेस करावं लागेल. त्यावेळी ऐन
1-2 महिने स्लॅक सीझन आहे, तुमचं मटेरियल विकलं नाही गेलं किंवा तुम्हाला काही ऑर्डर नाही आली, तुमच्या सर्व्हिसेस असतील तर कोणी तुम्हाला अप्रोचच नाही केलं, तर तशा कंडिशनमध्ये तुम्ही तुमचे एक्सपेन्सेस कसे भागवणार? तर तसा क्रंच येऊ नये म्हणून ही एक गोष्ट लक्षात ठेवा. हा, पण तुम्ही समजा एखादी एक्सपेन्सिव्ह तुमच्याकडे ऑफिसमध्ये एखादं मशीन असेल किंवा एखादा लॅपटॉप असेल जुना, तो विकून तुम्ही पैसे कन्वर्ट करतायत आणि तुम्हाला काय घ्यायचं इथे समजा काही डायरी घ्यायचे प्रमोशनसाठी किंवा तुम्हाला इथे काही मोठं मशीन विकून एखादा लॅपटॉप घ्यायचा आहे किंवा एखादं मशीन तुम्ही गेले 2 वर्ष वापरत नाहीये किंवा 6 महिने वापरत नाहीये, त्याची तुम्हाला आवश्यकता पडणार नाहीये, चूक झाली, तर ते विकून तुम्ही इथे मटेरियलसाठी पैसे वापरू शकता आणि हे तर रेग्युलरच आहे. ठीक आहे, तर फायनान्शियल गोष्टींमध्ये असं कन्फ्युजन ठेवू नका आणि अशा चुका करू नका. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, टॅक्सेस जर अवॉइड केले तर काय होईल? आता आपल्याला बिझनेस जर करायचा असेल काही पण, तर आपल्याला लोन घ्यावं लागतं. असं कोण आहे की ज्याच्याकडे गरजेचा पैसा आहे त्याला लोनची आवश्यकता नाही? सगळ्यांना लोन घ्यावंच लागेल. ऍज अ MBA स्टुडंट एक सिंपल प्रश्न मी विचारतो तुम्हाला, बँक आपल्याला लोन कधी देईल आणि किती देईल हे माहिती आहे का तुम्हाला? बोला, उद्या तुमचीच वेळ आहे. जॉब करा किंवा बिझनेस करा हे तुम्हाला बेसिक माहितीच पाहिजे. तुम्हाला घर घ्यायचंय, गाडी घ्यायची आहे किंवा तुम्हाला लॅपटॉप घ्यायचा आहे, काही घ्यायचंय, एखादी बँक तुम्हाला लोन का देईल, किती देईल? सिविल स्कोर चांगला असेल तुमच्याकडे, सिविल स्कोर काय असेल? बिझनेस थोडासा सेट असला. बरं, बिझनेस सेट असला पाहिजे. आणखी थोडासा 1% पुढचं त्याने सांगितलं. आणखी एकदम बेसिक सांगा, असं काही रॉकेट सायन्सचा क्वेश्चन मी नाही विचारत. बँकेची नीड काय असते? मॉर्गेज असलं पाहिजे, बरोबर. तुमच्याकडे काहीतरी जर असेल तर ती बँक काहीतरी देईल ना. 30% फंड्स तुमचे जर असतील, एखादा व्यवसाय जर करायचा आहे, त्या व्यवसायासाठी 1 लाख रुपये इन्व्हेस्ट करायचे आहे. किती? 1 लाख रुपये. जर तुमच्याकडे 30,000 रुपये असतील तर बँक म्हणेल ठीक आहे, आम्ही 70,000 रुपये देतो. बेसिक आहे, येते लक्षात. तर अशा कंडिशन मध्ये आपल्याकडे जर 30 रुपये असेल तर बँक आपल्याला 70 रुपये देईल. त्यावेळेस आपण 100 रुपयापर्यंत पोहोचतोय. तर आता आपण असं बघू की बिझनेस सुरू आहे किंवा एक इनिशियल स्टेज आहे. 100 रुपये आपल्याकडे आहेत, त्यातलं 15 रुपये आपल्याकडे शिल्लक राहतात. हे ऍक्च्युअल मध्ये बरं का, रिअल प्रॉफिट. आणि इकडे साईडला आहे फॉल्स प्रॉफिट, म्हणजे की फक्त CA ला दाखवण्यासाठी किंवा ऐन वेळेस फक्त मॅनेज करून फॉर्मॅलिटी म्हणून माझ्या नावावर इन्कम टॅक्स फाईल करायचा किंवा कंपनीचं काहीतरी टर्नओव्हर दिसला पाहिजे म्हणून. इकडच्या साईडला रिअल आहे, इकडच्या साईडला मॅनेज केलेलं आहे. तर काय बेनिफिट होईल? 100 रुपयाचं काम केलं किंवा 100 रुपयाचं मटेरियल जर विकलं तर ऍज पर रेशो प्रॉफिटेबिलिटी किती आहे? तर ऑन एन ॲव्हरेज आपण 15 रुपये करू. 100 रुपयाचं मटेरियल विकल्यानंतर 15 रुपये शिल्लक राहील ऍक्च्युअल मध्ये. आणि की बळच रडत करत काहीतरी दाखवायचं म्हणते तिथं 5 रुपये दाखवा असं केलं तर त्याचा इम्पॅक्ट पुढे काय होईल? टॅक्स भरायला किती येईल त्यातनं? 5 रुपये बोलू आपण थोडा वेळ एक्झाम्पल म्हणून. आणि तिकडे 1.7 रुपीज येईल, 33% एक ॲव्हरेज बोलू आपण. आता तुमच्याकडे शिल्लक किती राहिले मग? आणि तिकडे आपल्याकडे 10 रुपये जर असेल तर बँक आपल्याला किती देणार आहे? येते लक्षात. मोठोपॅल आपल्याकडे किती होईल? 40 होईल. आणि तिकडे किती होईल? 13.3. येतो डिफरन्स लक्षात. आधी तुम्ही 100 रुपयाचं काम करत होते, एका वर्षभरात 3 वेळा तर फिरवलं जाईल ना, रोटेशन होईल ना टर्नओव्हर. मग 40 रुपयाचा टर्नओव्हर केला तर 120 पर्यंत पोहोचाल. 13 रुपयाचा टर्नओव्हर केला तर येते लक्षात. एक ठराविक लेवलला जाईपर्यंत ठीक आहे, पण त्याच्यानंतर व्हाईट मध्ये किंवा ऑन पेपर जेवढ्या गोष्टी राहतील तेवढं चांगलं आहे. नंतर परत पुढे टॅक्स कमी दाखवला ते तसंच चालू राहणार. परत तुमच्या समोर येते लक्षात. आता उद्योग सुरू करायचा आहे किंवा करत आहात तर ह्या गोष्टींचं आपल्याला माहिती असणं सगळ्यात आवश्यक आहे. एक्झॅक्ट आपले गोल्स काय काय आहेत, पर्सनल असतील किंवा बिझनेस असतील, त्याच्यासाठी राईट स्ट्रॅटेजी आहे का? स्ट्रॅटेजी म्हणजे काय की मला कोणासोबत
पार्टनरशिप करायची आहे का, किंवा मला कोणासोबत ॲडिशनल वर्क करायचं आहे, तर काही कॉन्ट्रॅक्ट करायचं आहे का, किंवा मला काही माणसं लागणार आहे, किंवा मला काही फायनान्स लागणार आहे, किंवा मशीन्स लागणार आहे, तर ते मी कोणत्या स्वरूपात घेणार आहे, कशी घेणार आहे, तर ही स्ट्रॅटेजी बरोबर आहे का, आणि ती स्ट्रॅटेजी मी एक्झिक्यूट करू शकतो का, हे व्हॅलिडेट केलं गेलं पाहिजे. समजतं इथपर्यंत? आता स्ट्रॅटेजी बद्दल आपण 4-5 वेळा बोललो, तर आपल्याला एक्झॅक्ट करायचं काय आहे, ती स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करायची आहे. तर स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करणार म्हणजे काय, की 5 वर्षात एखाद्या टर्नओव्हर पर्यंत पोहोचायचं आहे, किंवा XYZ अमाऊंट पर्यंत पोहोचायचं आहे, किंवा एवढ्या कस्टमर्स पर्यंत पोहोचायचं आहे. तर ते काम कशा थ्रू होणार आहे, सेल्स अँड मार्केटिंग थ्रू होणार आहे. सगळ्यात पहिले आहे की व्हॉट, म्हणजे आपल्याला काय करायचंय. आपल्याला एक स्ट्रॅटेजी आहे ती फुल फ्लेजनी सक्सेसफुल करायची आहे. कशी करायची आहे, सेल्स अँड मार्केटिंग थ्रू करायची आहे. सेल्स अँड मार्केटिंग हा एक्सटर्नल फोकस आहे, ऊनवारा पाऊस सारखं. चॅनल मॅनेजमेंट, ब्रँड मॅनेजमेंट, सेल्स फोर्स मॅनेजमेंट, निगोशिएशन वगैरे वगैरे. आणि कसं करणार आपण ते सगळं, प्रोसेस मॅनेजमेंट इंटरनल, म्हणजे सेल्स अँड मार्केटिंग वाल्यांना काम दिलंय, पण काय काम दिलंय, कसं काम दिलंय, किती टार्गेट दिलेले, हे सगळे इंटरनल फोकस येतील. प्रोडक्शन मॅनेजमेंट, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, क्वालिटी मॅनेजमेंट, वेस्ट मॅनेजमेंट. कमी पैशामध्ये, कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये जर एखादं प्रॉडक्ट बनलं तर ते विकणं सोपं आहे, तर त्यांना काही शिल्लक राहणार आहे. तर हे इंटरनल फोकस पण महत्त्वाचे आहेत, की प्रोसेस मॅनेजमेंट, याच्यावर आपल्याला भर द्यावा लागेल. त्याच्यानंतर आहे व्हाय. आपल्याला हे सगळं का बरं करायचं आहे, पैसे आपल्याकडे आले पाहिजे, फायनान्स आला पाहिजे, बरोबर. आपल्याला इथे बेसिक प्रश्न आहे बघा, व्हॉट म्हणजे काय करायचंय, बिझनेस स्ट्रॅटेजी आपल्याला फुलफिल करायची आहे, आणि का बरं करायची आहे, फायनान्स आला पाहिजे. फायनान्स कसा येईल, हाऊ, सेल्स अँड मार्केटिंग पण नाही, सेल्स अँड मार्केटिंग होईल, त्याला आणखी सोबत काय पाहिजे, प्रोसेस मॅनेजमेंट. येते आता सिंपल मार्गाने लक्षात येते. पण हे सगळं कोण करणार आहे, पीपल्स करणार, लोक करणार आहे, आणि लोकांना कोण चालवणार आहे, येते लक्षात. हा एक तुमचा ओव्हरऑल काय म्हणतात मॅप असणार आहे, की स्ट्रॅटेजी वर्कआउट करायची, लोक करणार, कशासाठी करायची, पैसे आले पाहिजे, कशात येणार आहे, सेल्स अँड मार्केटिंग. त्याच्यासाठी काय करायचे, कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये, कमीत कमी पैशांमध्ये मटेरियल चांगलं बनलं गेलं पाहिजे. हे सगळं माणसं करणार आहे, माणसांना मॅनेज आपण करणार आहे. पण इंडस्ट्रियलिस्ट म्हणतात, सगळ्यांना इंडस्ट्रियलिस्ट आवडतं, बरोबर. पण इंडस्ट्रियलिस्ट म्हणजे 3 शब्द आहेत त्याच्यात, इंडस्ट्रियलिटी म्हणजे काय, सुरुवातीला तुम्ही तयारी ठेवा की तुम्हाला धुळीत राहावं लागेल, सगळी कामं करावी लागतील. असं नाही की पहिल्या दिवसापासून लगेच एवढी माणसं मिळाली आणि सगळं कामकाज चाललं वगैरे. तर तयारी असू द्या, सगळे काम करण्याची, सॅक्रिफायसेस करण्याची, फॅमिली प्रोग्राम स्किप करण्याची, सकाळी लवकर उठण्याची, रात्री उशिरा झोपण्याची, प्लॅनिंग करण्याची. बऱ्याचदा कोणी काय म्हणतात रिजेक्ट पण करतं की आम्हाला नको आहे प्रॉडक्ट, आम्हाला नको आहे तुमची सर्व्हिस वगैरे वगैरे. हे सगळं झेलण्याची तयारी ठेवा. हे सगळं आता आपण जे चर्चा केली त्याच संदर्भात आहे, प्रोसेस मॅनेजमेंट. जर तुम्ही एवढी वाले आहात तरी तुम्हाला समजून गेलं. बिझनेस करण्यासाठी सगळ्यात पहिले ना तुमचे पर्सनल गोल्स सेट होणं महत्त्वाचं आहे. पर्सनल गोल्स बद्दल कधी विचार केलेला आहे का, काय कसे असले पाहिजे. मी आयडियाज देऊ शकतो म्हणून विचारतो, कधी विचार केलाय का त्यावर. कुठं फिरायला जाणं असेल, एखादं काय म्हणतात ऍडव्हेंचर तुम्हाला करायचं असेल तर त्याच्यासाठी किती पैसे लागतील, जॉब तेवढे होऊ शकतात का, होणार असेल तर ऑलवेज, नाही तर मग बिझनेस थ्रू करायचे आहे, किंवा आईवडिलांसाठी काहीतरी करायचं आहे, रिअल इस्टेटमध्ये काही करायचं आहे, घर असं पाहिजे आहे, किंवा ऑदर दॅन दिस सोशल काही काम करायचे आहे, तर त्या सगळ्या गोष्टींना सपोज पैसा लागणार आहे, तर तो किती लागणार आहे, त्या सगळ्याचं बजेटिंग असेल, प्लॅनिंग असेल, तर हे सगळं करावं लागेल. बिझनेस करताना बरेच जण फेल होतात.
याचं कारण काय आहे? काय एक कारण लिहिली वाचून सांगा. काय या सगळ्या कारणांमुळे एखादा बिझनेस थांबून जातो, ठप्प पडतो किंवा ग्रो होत नाही. ॲटिट्यूड पण मॅटर करतो. बरोबर येते लक्षात? इथपर्यंत काही क्वेश्चन? बिझनेस करताना म्हणजे तो सर्व्हिस सेक्टर असो, ट्रेडिंग असो किंवा तुमचा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असो, तर हे सगळं करताना तुम्हाला डॉक्युमेंटेशन लागणार आहे. आता डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन झालेले आहे, म्हणजे सगळीकडे एखादा तुम्हाला डॉक्युमेंट काढायची आहे, एखादी पॉलिसी काढायची आहे किंवा एखादं सर्टिफिकेट वगैरे जर काढायचं, तर हे सगळं आता ऑनलाईन झालेलं, डिजिटल झालेलं आहे. आणि असं नाही की आपण त्यातनं पळवाट काढली, वेगळा मार्ग काढला, ते डॉक्युमेंट घेतलंच नाही, पॉलिसी घेतलीच नाही, मग आपण सापडणार नाही, असं नाही. हे सगळं इंटरकनेक्टेड आहे. पॅन कार्ड आहे, जीएसटी नंबर आहे, हे सगळे एकमेकात कनेक्टेड आहे. आज ना उद्या ते सापडणारच आहे. सो बी प्रिपेअर्ड की जेवढं सोयीस्कर आहे, जेवढं शक्य आहे तेवढे डॉक्युमेंट्स तुम्ही काढत राहा ॲज पर युअर बिझनेस नेचर. येते लक्षात? तर आता हे आहे स्मार्ट एमएसएमई. आता एमएसएमई म्हणजे काय माहिती आहे कुणाला? हा कोणतरी बोलतोय बरोबर. एमएसएमई म्हणजे काय? मायक्रो, स्मॉल, मीडियम. बरोबर. तर मायक्रो म्हणजे की 10 कोटीच्या खाली काम. मीडियम म्हणजे 25-50 कोटी पर्यंतचं काम. स्मॉल म्हणजे त्याच्यानंतर मीडियम 100 कोटी, 200 कोटी आणि मग तिथून पुढे लार्ज इंडस्ट्री. विचार करा आपण कुठे हा डिफरन्स आहे. तर एमएसएमई मध्ये या टाइपचे सगळे डॉक्युमेंटेशन लागतात. कोणीतरी एक्झाम पटकन वाचू शकेल का? सोपं आहे. म्हणजे आपण किंवा तुम्ही स्वतः वाचून घ्या ना, एक पॉईंट सांगायला का असेल काही नाही. ॲज पर युअर बिझनेस नेचर हे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे. एनओसी लागतील, काही बिल्डिंग प्लॅन्स लागतील. आपण जिथे आता पुढे दाखवतो मी तुम्हाला एमआयडीसी सर्व्हिसेस आहे. एमआयडीसी म्हणजे इंडस्ट्रियल एरियामध्ये एकाच ठिकाणी बऱ्याचशा कंपन्या असतात, त्यांच्यासोबत आपण काम करतो. त्यावेळी जमिनी संदर्भातले सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील. प्लॉट ट्रान्सफर आणि त्यात काही चेंज जरी झाला, कंपनीच्या नावात असेल किंवा ऑदर प्रोप्रायटर असेल किंवा काही, त्यात जे काही चेंजेस होतील ह्या सगळ्या चेंजेस लगेच कळवणं आणि अपडेट करणं महत्त्वाचं आहे. प्लॉट सरेंडर केला किंवा दुसरा कोणीतरी डेव्हलपर सोबत आला, ड्रेनेज कनेक्शन, नो यूज सर्टिफिकेट वगैरे हे सगळे तुम्हाला लागणार आहे. वॉटर कनेक्शन आहे, नंतर वॉटर सप्लाय कनेक्शन म्हणजे साईज चेंज झाली असेल. एमआयडीसी बद्दल मी सांगतो बरं का, तुम्ही शेताकडे काही करणार असेल तर तुम्हाला बेसिक 5-6 डॉक्युमेंट्स लागतील. पण एमआयडीसी साठी एरिया जर तुम्ही करणार असाल तर हे लीगल डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे. कन्झ्युमरच्या नावामध्ये चेंज झाला तरी पण ते तुम्हाला कळवावं लागेल. एमआयडीसी ला कळवा किंवा ऑनलाईन पोर्टलवर तुमच्या डॉक्युमेंट्सवर नाव जर चेंज झालं तर ते पण तुम्हाला अपलोड करावं लागेल, अपडेट करावं लागेल. त्याच्यानंतर आहे इलेक्ट्रिसिटी कनेक्शन, लँड, झाडं लावण्यासंदर्भात काही असेल, म्हणजे एक्झॅक्ट सगळेच्या सगळे जसेच्या तसे सगळ्यांनाच अप्लाय होतात असं नाही, परंतु ॲज पर युअर नेचर ऑफ बिझनेस तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागेल. बाहेर एनओसी आहे. जीएसटी संदर्भात जीएसटीचं रजिस्ट्रेशन दर महिन्याला किंवा 3 महिन्यानंतर त्याला अपडेशन असतात. जीएसटी फाईल करावा लागतो, कंप्लायन्सेस असतात, ते सगळे तुम्हाला भरावे लागतात. टॅक्स डिडक्शन सर्व्हिसेस मध्ये कोणते फॉर्म्स वगैरे असतील तर ते तुम्हाला वर्कआउट करायला लागतील. बँक लोन साठी पर्सनल घ्यायचं आहे की होम लोन घ्यायचं आहे की एमएसएमई बिझनेस साठी घ्यायचं आहे. आता इथे 2 टाइप्स आहेत, टर्म लोन आणि कॅश क्रेडिट लोन. तर हा टर्म लोन म्हणजे काय की उद्योग सुरू करण्यासाठी सुरुवातीला मशिनरी आणि अदर सेटअपसाठी तुम्ही मोठी रक्कम घेतलेली आहे. सपोज 50 लाख घेतले तर तुम्ही मशीन्स वगैरे घेतले, इक्विपमेंट्स घेतले, त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे. आणि हा कॅश क्रेडिट जो आहे, हा कॅश क्रेडिट म्हणजे खेळतं भांडवल. सपोज तुम्हाला रॉ मटेरियलसाठी 5 लाख रुपये पाहिजे किंवा 10 लाख रुपये पाहिजे तर ते कॅश क्रेडिट बँक तुम्हाला वापरण्यासाठी देते. कार लोन पाहिजे असेल, बाईक लोन पाहिजे असेल तर त्याच्यासाठी वेगवेगळे डॉक्युमेंट्स आहेत. तर हे सगळं लोन घेण्यासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट महत्त्वाचा आहे. सीए कडनं आपल्याला प्रोजेक्ट रिपोर्ट घ्यावा लागेल.
आपले एक टेंटेटिव्ह ग्रोथ प्लॅन कसे असणार आहे त्याच्या संदर्भात कंपनीमध्ये फॉर्मेशन कशी झाली, डायरेक्टर सपोज कधी जर प्रोप्रायटर मधनं तुम्ही पार्टनरशिप मध्ये गेले तर ते सुद्धा तुम्हाला वेळोवेळी सांगावं लागेल, कळवावं लागेल. कुणाला MIDC ला किंवा गव्हर्नमेंटचे तुमचे जे काही GST रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्स पॅन कार्ड वगैरे जे असतील तर त्यावर ते अपलोड केले गेले पाहिजे उद्या येणाऱ्या काही अडचणी टाळण्यासाठी. नेचर ऑफ बिझनेस जरी काही चेंज झाला तरी ते सगळं कळवायचं. जसं आपण म्हणतो ना की पाण्यात पडल्यावर पोहायला शिकतो त्या पद्धतीने तुम्ही एकदा फ्लो मध्ये आले की या सगळ्या गोष्टी होत राहणार. आता पार्टनरशिप मधलं पण तसंच आहे. म्हणजे पार्टनरशिप फॉर्मची डिसॉल्व जरी झाली आहे, कामकाज थांबलेलं आहे, तर ते पण तुम्ही कळवणं आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी डॉक्युमेंटेशन मध्ये आहे. त्याच्यानंतर आता GEM म्हणजे गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस, बरेचसे टेंडर्स वगैरे होतात. आता सपोज की ह्या बेंचेस पुरवण्यासंदर्भातलं टेंडर आहे, गव्हर्नमेंटच्या ऑफिसेसला बेंचेस पाहिजे किंवा टेबल्स पाहिजे किंवा गेस्ट हाऊस मध्ये कबर्ड्स पाहिजेत किंवा झोपण्यासाठी ते हे असतात ना बेड असतात तर ते बेड्स वगैरे पाहिजे, डिपेंड्स. तर ते वेगवेगळे त्यांचे टेंडर्स असतात. तर ते टेंडर कुठे भेटतील आपल्याला बघायला, म्हणजे त्याच्यावर सगळे लिलाव लावतात, बोली लावतात. तर ते GEM म्हणून एक पोर्टल आहे, गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस. तर त्याच्यावर तुम्हाला परत रजिस्ट्रेशन करणं, कॅटलॉग बनवणं, टेंडरचं ऍप्लिकेशन करणं, कुणाला माल द्यायचा, किती द्यायचा, कसा द्यायचा, टर्म्स कंडिशन वगैरे सगळं बघायला मिळतं. रजिस्ट्रेशन संदर्भात सपोज छोटी शॉप वगैरे जर कुणाला काही काढायची असेल तर त्याच्यासाठी शॉप ऍक्ट किंवा फूड संदर्भातलं काही असेल तर ते लागेल. त्याच्यानंतर PF वगैरे आहे, ESIC म्हणजे हे कर्मचारी जर कोणी असतील आपल्याकडे तर त्यांना प्रोव्हिडंट फंड आणि ESIC म्हणजे इन्शुरन्स असतो हा एक. तर हे डॉक्युमेंटेशन करणं एक ठराविक स्केलच्या वरती गेल्यानंतर मॅन्डेटरी असतं आणि ते केलेलं बेटर. उद्या सपोज एखादी व्यक्ती तुमच्याकडे काम करते, त्याचा मशीनवर काही अपघात झाला, त्याला काही खर्च झाला, तर तो खर्च कोण देणार, किती देणार, कसा देणार, तर हे पुढचे प्रोव्हिजन्स असतात हे तुम्हाला माहिती पाहिजे. अकाउंटिंग मध्ये डेटा एंट्री आहे, टेली अकाउंटिंग, बॅलन्स शीट, प्रॉफिट लॉस वगैरे. स्मार्ट प्लेसेस मध्ये हे सेल, परचेस, लँड, बिल्डिंग जे काही असेल अशा स्वरूपात हे सगळं असणार आहे. आता बरेचसे कामं सगळे ऑनलाईनच होत आहेत, त्याच्यामुळं ऑनलाईन ठराविक काय म्हणतात सर्टिफिकेटच्या अनुसार तुम्ही वेबसाईटवर शोधू शकता. आणि आणखी एक महत्त्वाचं आहे पोल्युशन कंट्रोल क्लिअरन्स. तर हा कशासाठी असतो, सपोज आपल्याकडे एखादं कामकाज करताना इलेक्ट्रिसिटी नाहीये, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर बद्दलचं मेजर जे आपण बोलतोय, सपोज आपल्याकडे इलेक्ट्रिसिटी नाहीये, लाईट नाहीये, तर आपण ही जी MSP कडून आलेली लाईट आहे याला ऑप्शनला काय काय वापरू शकतो, जनरेटर, बॅटरीज, आणखी सोलर. परंतु महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड असतात, MPCB आणि CPCB. त्याचं काम काय असतं की समजा प्लास्टिकचे काही प्रॉडक्ट्स आहेत ते परत घेणं, रिसायकलिंग करणं असेल, किंवा आपण जर मार्केटमध्ये देतोय किंवा एखादं प्रॉडक्ट बनवताना पाण्याचं प्रदूषण होतंय, हवेचं प्रदूषण होतंय, तर ते किती होतंय, कसं होतंय, त्याच्यासाठी बचाव काय करताय, किंवा तुम्ही मेंटेनन्ससाठी काही फी भरता आहात का, तर हे सगळं डॉक्युमेंटेशन घेणं आवश्यक आहे. तर जसं MPCB ला ऑप्शन सोलर आहे किंवा बॅटरीज आहे, जनरेटर आहे, तसं MPCB ला काही एक्सक्यूज नाही. हे महत्त्वाचं डॉक्युमेंट्स आहे. गेल्या 10 वर्षांपासून याची डिमांड खूप जास्त आहे. हे बरेच जण विसरून जातात किंवा माहिती नसते. तर उद्योग व्यवसाय कोणी करणार असेल तर त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं एक डॉक्युमेंट आहे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डचं. त्याच्यासाठी वेगळं काही नसतं. सुरुवातीला सांगायचं की आम्ही एखादा प्रोजेक्ट इस्टॅब्लिश करतोय, मग त्याच्यासाठी कोणत्या एरियात आहे, जागा किती आहे, लांबी रुंदी काय आहे, पाणी दिवसभरात किती वापरणार आहे, नदी किती अंतरावर आहे, शहर किती अंतरावर आहे, दूर निघणार आहे का वगैरे वगैरे बेसिक गोष्टी सगळ्या असतात, त्या सगळ्या मेन्शन कराव्या लागतात. दर 3-4 वर्षानंतर ते 5 वर्षानंतर किंवा 3 वर्षानंतर ते रिन्यू करायला लागतात. बेसिक नॉमिनल फी असते 3000-5000, पण ते सर्टिफिकेट्स घेणं शासकीयरित्या आपली त्या पोर्टलवर नोंद असणं महत्त्वाचं असतं. इथपर्यंत एक क्वेश्चन काही डाऊट हे लक्षात नाही आला असेल समजा. एक छोटी व्हिडिओ दाखवतो. आता तुम्ही बरेच जण शांत होते, पण हे सगळं करत असताना
एक चांगला माणूस म्हणून तुम्ही निश्चित राहा. बी अ व्हेरी गुड पर्सन फर्स्ट ऑफ ऑल. हा एक छोटा व्हिडिओ दाखवतो. कर्मावर किती जणांचा विश्वास आहे? सगळ्यांचा. तर ही व्हिडिओ त्या संदर्भातच आहे. लाईफ इज अबाउट कर्मा, तर असो होतं. सो बी अ व्हेरी गुड पर्सन फर्स्ट ऑफ ऑल. बी अ व्हेरी गुड अँड हंबल ह्युमन.
लक्षात? लाईफ इज अबाउट काही डाऊट कुणाला? माय स्टोरी, माझा आजपर्यंतचा प्रवास कसा आहे त्याबद्दल मी काही सांगणार आहे. जर तुम्ही इच्छुक असाल तर. नाही तर माझं माहिती सांगत आहे. फर्स्ट ऑफ ऑल माझी जर्नी माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. पण आधी आपण एकदा खाली काय दिसते तुम्हाला? छत्री आणि पाऊस. आता सीझन आहे पावसाचा, भिजायचं तरी पण. एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. थांबा, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पण मी तुम्हाला जेवढे फोटो दाखवल ना तेवढ्या फोटोंनी टाळ्या वाजवायच्या. कुणासाठी? ज्यांनी मला इथे बोलवलं आणि तुमची संस्था, त्यांच्यामुळे आपल्याला ही सगळी अपॉर्च्युनिटी मिळाली त्यांच्यासाठी. ठीक आहे, मी जेवढी फोटो दाखवेल तेवढ्या फोटोंनी आपण टाळी वाजवू. चलो लेट्स स्टार्ट. जोरात टाळी वाजवा. एकच फोटो नाही, दोन, फक्त दोन, तीन, चार आणि पाच. बिझनेस आहे. चलो, तर माझी जर्नी माझ्यासाठी स्पेशल आहे. ती कशी ते सांगतो. करायची सुरुवात. नाही सेशन संपलेलं आहे. मला इंजिनिअरिंगला 8 वर्ष लागलेली आहेत. काही टेक्निकल ग्लिच होता की माझा आधी पुण्याच्या एका कॉलेजला ऍडमिशन झालं, त्यानंतर मी दुसऱ्या कॉलेजला गेलो आणि PRN नंबर माहिती आहे तुम्हाला, परमनंट रजिस्ट्रेशन नंबर. तर त्या नंबरवर दुसरा मुलगा रजिस्टर झाला. कधी त्याचा रिझल्ट मला यायचा, कधी माझा रिझल्ट त्याला द्यायचा, कधी एक सेमिस्टर सोडून पुढच्या सेमिस्टरला बॅकलॉग यायचा. आणि हे सगळं कळालं थर्ड इयरला. थर्ड इयरला म्हटलं मला नवीन PRN नंबर द्या. मग काय अडचण नाही. PRN नंबरची हिस्ट्री नाही आहे. फर्स्ट इयर पासून सगळे पेपर परत द्या म्हणजे. मग काय करणार? आता इथपर्यंत पेपर दिलेच आहेत, परत 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 परत. अशा कंडिशन मधून मागे जाणार, परत पुढेच जाणार. फर्स्ट इयर पासून परत कशाला पेपर द्यायचे? तर मला दरवर्षी इंजिनिअरिंगला ड्रॉप आहे. फर्स्ट इयर नंतर, सेकंड इयर नंतर, थर्ड इयर नंतर आणि लास्ट इयरला पण पास आउट झाल्याच्या नंतर काही सब्जेक्ट बॅकलॉगच होते. वडिलांनी जागा घेतलेली होती, कन्स्ट्रक्शनला सुरुवात केली आणि मग पेपर दिले. त्यावेळेस मी पास झालो आणि मला कुठेही जॉब मिळाला नाही. पण ड्रॉपआउट असताना मी मार्केटिंगचं काम करत होतो, नेटवर्क मार्केटिंगचं. ते एका स्किल जोडा असतं ना, हा. तर जवळपास 15 पेक्षा जास्त कंपन्यांमध्ये मी धुमाकूळ घातला होता. ॲट द एज ऑफ 18 आय वॉज सेल्फ मेड लखपती. वयाच्या 18व्या वर्षी मी सेल्फ मेड लखपती होतो. परंतु तिकडे मार्केटिंगला वेळ खूप द्यावा लागायचा आणि शिक्षणाकडे अजून दुर्लक्ष होत चाललं होतं. त्यामुळे घरचे म्हणे की आत्ता पैशाच्या मागे पळू नको. त्यामुळे मी ते सोडून दिलं आणि मी स्टार्टअप केला. का बरं केला? कारण इन्व्हेस्टमेंटच झाली. कारण आजकाल सगळ्या कंपन्यांना पाहिजे असतं की हा क्रायटेरिया, तो क्रायटेरिया, एवढे मार्क्स, तेवढे मार्क्स. पण मी कोणत्याच क्रायटेरियामध्ये बसत नव्हतो. आणि काही कंपन्या आल्या होत्या नो क्रायटेरिया आल्या. त्या BPO माहिती आहे तुम्हाला, कॉलिंगचं वगैरे काम असतं, बॅक ऑफिसचं वगैरे काम असतं. त्या कंपन्यांमध्ये मला इंटरव्ह्यूला बसून द्यायचे. विचार का बरं, तू तिकडे जाऊन काय करणार आहे? त्याच्यामुळे मला इंटरव्ह्यूला पण बसून दिलं नाही. आणि फायनान्शियल कंडिशन त्यातल्या तर तुझी थोडीशी बरी आहे म्हणे, इतर मुलांना चान्स मिळायला पाहिजे. त्याच्यामुळे मला कुठेही जाण्याचा चान्स मिळाला नाही. त्यामुळे मी स्टार्टअप केला. स्टार्टअपमध्ये मी 19ला सुरू केलं काम. ड्रीप इरिगेशन पाईप्स आम्ही बनवतो. तर सुरुवातीला कोविड आला. कोविडमध्ये मी ते सॅनिटायझर शेतामध्ये फवारा मारायला पंप वापरत नाही, पाठीवरचा तो पंप घेऊन स्वतः गाड्यांमध्ये फिरत होतो. शेतकरी असतील, डीलर्स असतील, 1 to 1 त्यांच्याशी मी भेटलेलो होतो. कधी सुरू केलं त्याच वेळेस पहाटे लवकर उठून जाऊन दूध टाकायला शेतकरी जातात माहिती आहे.
पहाटे 6 वाजता त्यांच्या गावात असायचो मी. 6 वाजता एका गावात, 7 वाजता दुसऱ्या गावात, 8 वाजता तिसऱ्या गावात, असे नंबर ऑफ गावं कव्हर केलेली होती. त्यांचा सगळ्यांचा माझ्याकडे कॉन्टॅक्ट डिटेल्स होते. सगळ्यांना फोन करून विचारत होतो काय ऑर्डर्स आहेत, किती माल लागणार आहे वगैरे वगैरे. सॅनिटायझर घेऊन जायचं, गाडीमध्ये बसून जायचं, बंडल द्यायचे, पेमेंट घ्यायचं, रुमालामध्ये पिशवीमध्ये बांधून, आणि ते कधी मोजायचे 2-3 दिवसांनी. ॲट द पीक म्हणजे ज्यावेळेस जनता कर्फ्यू होता, ज्यावेळेस फुल लॉकडाऊन चालू होतं, त्यावेळेस फक्त 6 दिवस कंपनी बंद होती. बाकी इतर वेळी डे नाईट परमिशन घेऊन कंपनी चालू होती. मला कोरोना झाला नाही, पण मी पळतच होतो कारण माझ्यावर लोन होतं. आणि ते ड्रीप इरिगेशनचे आम्ही जे पाईप्स बनवत होतो, तर त्याच्यामध्ये परत आणखी कमी किमतीचं एक प्रॉडक्ट आलं. सेम काम तर सेमच आहे, तर लोक महागडं प्रॉडक्ट का घेतील, तर आउट ऑफ मार्केट झालं. मग परत एकदा नवीन प्रॉडक्ट ॲडिशन केली, नवीन काम सुरू झालं, आणि आज आम्ही एक्सपोर्टपर्यंत पोहोचलेलो आहोत. 3 कंट्रीजमध्ये एक्सपोर्ट करतोय, 6 राज्यांमध्ये आमचं काम चालतं. इथपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. हे काही फोटोज आहेत आमच्या प्रॉडक्ट्सचे. हे रॉ मटेरियल असतात असे वेगवेगळे दाणे वगैरे, आणि हे ड्रिप इरिगेशन आम्ही बनवतो. तुम्ही शेतामध्ये बहुतांश बरेच जण आय गेस शेती बॅकग्राऊंडमधून असतील, त्यामुळे हे तुम्हाला माहिती असेल. तर हे सगळं कामकाज आम्ही करतो. हे 2 ब्रँड्स आहेत. मी मगाशी जे सांगितलं की लोगो आहे, त्याच्यानंतर कंपनीचं नाव आहे, त्याचे मॅन्युफॅक्चरिंग डिटेल्स आहेत, आणि हा एक दुसरा ठिबकली म्हणून दुसरा ब्रँड आहे. तर लोकांना वेगळ्या वेगळ्या ब्रँड्सने पण द्यावं लागतं, त्याचं ट्रेडमार्क घेतलेलं पाहिजे, रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे वगैरे वगैरे. तर या सगळ्या गोष्टी प्रोसेस आम्ही करत असतो. आणखी इंडस्ट्रियल HDPE बॉटल्स आम्ही बनवतो. ते पेस्टिसाइडसाठी पॅकिंगला वगैरे वापरले जातात, किंवा तेलाचे डबे असतात 5 लिटरचे ड्रम्स वगैरे, तर हे आम्ही बनवतो. त्या व्यतिरिक्त ट्री प्लांटेशनच्या नर्सरी बॅग्स आहेत. याचं ऑल ओव्हर महाराष्ट्र आम्ही गव्हर्नमेंटचं काम करतो. ज्यावेळेस मला कॉलेजला ड्रॉप होता, त्यावेळेस आम्ही ते टेंडरिंग घेतलेलं होतं. मला काही काम नव्हतं, त्यावेळेस मी ते काम करत होतो. त्याच्यानंतर सर्टिफिकेशन्स घ्यावे लागतात कंपनीला, कोणते पाहिजे, काय पाहिजे. त्याच्यानंतर महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर, तर याच्यामध्ये पण आम्ही एक मेंबरशिप आहोत 19 पासून तर 27 पर्यंतची. त्याच्यानंतर रिसेंटली आम्ही एक्सपोर्ट केलं होतं, तर त्यावेळी एक ब्रिलियन्स अवॉर्ड होता, तो पण मला मिळालेला आहे. आणि सुरुवातीला कोविडमध्ये जेव्हा स्टार्टअप केला, तर इंडियाज 500 स्टार्टअपमध्ये माझं नॉमिनेशन झालेलं होतं. तर हा MSMEच्या अंतर्गत चालणारा प्रोग्राम आहे. इथपर्यंत आम्ही आज आहोत. थँक्यू. तुम्हाला काही डाऊट, काही क्वेरी, काही समजलं नाही, लक्षात नाही आले, उत्सुकता आहे विचारायची, असं काही तुम्ही विचारू शकता. काही विचारायचं कुणाला? थँक्यू एव्हरीवन. आम्ही हँड आणखी एक सांगतो की मी मगाशी सुरुवातीला जसं सांगितलं की टीचिंग लर्निंग कम्युनिटीमध्ये आम्ही ॲक्टिव्ह सभासद आहोत, आणि सनोने मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनमध्ये पण आम्ही ॲडमिन आहोत. तर आम्ही म्हणजे ठराविक 3-4 जणच की ज्यांना जास्त होत असतो. तर आम्हीच सगळ्यांना एकत्र करत असतो, वेगवेगळ्या टॉपिक्सवर आम्ही सेशन्स घेत असतो. बाकीच्यांना शिकायचं ते शिकतील, पण आम्हाला शिकायचं म्हणून आम्ही ते सेशन अरेंज करत असतो. ठीक आहे. हँड होल्डिंग एखाद्या बिझनेससाठी तुम्हाला जर लागत असेल थ्रू आउट कन्सल्टेशन वगैरे, तर ते आम्ही प्रोव्हाइड करू शकतो, परंतु ते पेड असेल, कारण आम्हाला पण आमचा टाईम तिथे इन्व्हेस्ट करावा लागेल. काही कॉन्टॅक्ट्स असतील, काही रेफरन्स असतील, तर ते आम्ही देऊ शकतो. आमची जेवढी मदत होईल तेवढी निश्चित होईल. दॅट्स ऑल. थँक्यू. Okay, thank you, sir. On behalf of Sangamne Institute of Management, I like to thank Barpe sir. Barpe sir explained about the startup, how to start the startup, his own journey, what kind of things you should consider when you start the business, what are the ideas, what is the SWOT, and there are a number of things he already explained in the nice manner. त्यांनी एकदम सोप्या भाषेत तुम्हाला समजेल अशा पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न केला, आणि तुम्ही नेहमीप्रमाणे तुमच्या पद्धतीने तुम्ही रिस्पॉन्ड केलेला आहे, जो तुम्ही क्लासमध्ये नेहमीच करता.
बट आय होप इन फ्युचरमध्ये पण सर आपल्याला असं कॉपरेट करतील. नेक्स्ट टाइम ते येतील आणि नेक्स्ट टाइममध्ये तोपर्यंत तुमच्यामध्ये फर्स्ट इयर स्टुडंटमध्ये डेफिनेटली काहीतरी चेंज झालेला असेल, पॉझिटिव्ह चेंज. ठीक आहे. सो थिंक अबाउट इट. त्यांनी जसं की सांगितलं ऑलरेडी, बऱ्याच वेळेस फॅकल्टी मेंबर्स पण सांगतात, मी पण सांगतो, अल्टिमेटली यू विल गेट मनी फॉर द सेक ऑफ टेकिंग. मलाही पैसा बोलण्याचाच म्हणजे तुम्हालाही पैसा बोलण्याचाच मिळणार आहे. सो एक्सप्रेस युअर सेल्फ फ्रीली. सर मराठीतून सांगत होते संगमनेरचे, आणि इथं जर आपण एक्सप्रेस झालो तर तुम्ही कुठे एक्सप्रेस होणार? थोडंसं त्याने विचार करा. आय वन मोर टाइम आय थँक्स टू एचओडी सर, डायरेक्टर सर, our honorable chairman Dr. Sanjay Malpani and everyone who is contributed in this event, teaching and non-teaching staff, specifically Kadure sir. He has handled very well technically. Any session to record केलेला आहे. आणि obviously your student friends like Ram, Bhavan who contributed to make this event successful. Thank you and to all.